नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. राजापेठ पोलिसांनी कुख्यात घरफोड्याला त्याच्या 3 साथीदारांसह अटक केली आहे. शुभम बद्रे असे या घरफोड्याचं नाव असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर घरफोडीचे अवजारही पोलिसांनी जप्त केली आहेत. राजापेठ पोलिसांनी कुख्यात घरफोड्याला अटक केली आहे. शुभम बद्रे असं या 20 वर्षीय घरफोड्याचं नाव आहे. त्याच्या 3 साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. ते तिघे अल्पवयीन आहेत. एक लान्सर कार, 2 दुचाकी व मोठ्या प्रमाणावर घरफोडीचे अवजारं या टोळीकडून पोलिसांनी जप्त केली आहेत. विशेष म्हणजे घरफोडीचं साहित्य, हत्यारं सापडल्याने शुभम बद्रेला 2014 मध्येही पोलिसांनी पकडलं होतं. स्टंट रायडर्सची ही गँग असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. ही लान्सर कार अनेकदा हायवेवर फिरताना आढळली आहे. एका अधिकाऱ्याच्या घरी 5 लाखांची चोरी झाली होती. त्यातून कार व दुचाकी या घरफोड्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामाहाची R115, पल्सर 220 cc अशा या दुचाकी आहेत. या मुलांजवळ ही वाहनं आली कुठून असा प्रश्न त्यांच्या नातेवाईकांना केला असता त्यांनी सरळ हात वर केले आहेत. राजापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगत यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे. या चोरट्यांकडून घरफोड्यांचा खुलासा होण्याची शक्यता पोलिसांना वाटते. शहर कोतवाली पोलिसांनी दुचाकी वाहन चोरांची टोळी पकडली आहे. विशेष म्हणजे हे दुचाकी चोर अल्पवयीन असून शालेय विद्यार्थी आहेत. प्रतिष्ठित घरांमधील हे दुचाकी चोर आहेत. हे पाहता सर्वांची बोटं आश्चर्यानं तोंडात जात आहेत. या दुचाकी चोरांना अद्याप मिसरूडही फुटलेलं नाही. 9 जानेवारीला दुपारी मालवीय चौकातून मोहम्मद रफीक, मोहम्मद सुभान यांची गाडी चोरीला गेली होती. शेगाव नाक्यावर तिबलसीट जाणाऱ्या या मुलांच्या 2 दुचाकी पावसाने स्लिप झाल्या. त्यावेळी मोहम्मद रफीक तेथेच असल्याने ते मुलांना उचलायला गेले असता त्यांनी आपली गाडी ओळखली व पोलिसांना फोन केला. मेरी 9/1/2016 को मालवी चौक के पुल के नीचे से गाड़ी चोरी गई थी. तो ये 2-2:30 बजे के टाइम पे गाड़ी चोरी गई थी मेरे अली. तो मैं तुरंत वहाँ पे पुलिस स्टेशन में गया. पुलिस स्टेशन में मैं तत्काल बोला कि मतलब मेरी गाड़ी ये MS27Y5502 ये गाड़ी मेरी इतने बजे यहाँ से ऐसी चोरी गई. तो उन्होंने वायरलेस करके बोले. तो बाद में फिर शाम में उन्होंने गुना दाखिल करे. मैं 9 तारीख से लेके तो आज तक की गाड़ी ढूंढ रहा था. हर चारों तरफ यानी जिले के जो भी ग्रामीण एरिया में रोड जाते अपने लिए, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, जहाँ भी ग्रामीण की तरफ रोड जाते तो मैं वो रोड से जाते रहता था. हमेशा गाड़ी ढूंढते रहता था. आज अचानक मैं तो ये लड़के स्कूल के ड्रेस में थे. स्कूल के ड्रेस में तो ऐसा स्पीड से आए और वो गाड़ी लेके गिर गए. गाड़ी लेके गिरे तो पब्लिक बहुत हो गई थी वहां पे. तो मैं भी फिर ये सब गए उठाने के लिए, बच्चों का पूरा कपड़े वगैरह. तो उसको मैंने जगह जगह 2-3 जगह वेल्डिंग करवाया था. जैसे ही मैं वहाँ गाड़ी के पास में गया तो वैसी गाड़ी मेरी दिखी. तो वो जो बच्चे गाड़ी लेके गिरे तो वही मेरी गाड़ी निकली. तो मैंने वैसी 4:27 पे गाड़के नगर पुलिस स्टेशन में फोन लगाया. गाड़के नगर पुलिस स्टेशन में फोन लगाने के बाद में मतलब इतने तारीख को मेरी गाड़ी चोरी गई. चोरी होने के बाद में मेरे को यहाँ गाड़ी मिली. ऐसे ऐसे विद्यार्थी, इंजीनियर कॉलेज के विद्यार्थी है, इनके पास में गाड़ी मिली. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला असता दुचाकी चोरीची या मुलांनी कबुली दिली. परंतु आणखीही गाड्यांची चोरी उघडकीस येण्याची शक्यता आहे. 5 दुचाकी चोरींची कबुली त्यांनी दिली आहे. या प्रकरणी 6 अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
गाड्यांच्या नंबर प्लेट बदलवून हे दुचाकी चोर गाड्या वापरत. मोहम्मद रफिक यांच्या गाडीचा मूळ क्रमांक MH27Y5502 असा आहे. या गाडीवर त्यांनी MH27AV0804 असा क्रमांक टाकून ते गाडी वापरत होते. परतवाड्याच्या हेमंत उत्तमराव ढोमणे यांची गाडी प्रिया टॉकीज समोरून रविवारी सायंकाळी 6:30 वाजता चोरीला गेली होती. तिचाही क्रमांक बदलवून हे चोरटे दुचाकी वापरत होते. या अट्टल दुचाकी चोरांच्या मागे आणखीही कोणी सूत्रधार आहे की सगळा कारभार हे अल्पवयीन शालेय विद्यार्थी करत होते याचा तपास पोलीस करत आहेत. हे विद्यार्थी हुशार आहेत हे तर नक्की, परंतु ही हुशारी त्यांनी चांगल्या मार्गाने वापरली असती तर त्यांचं भवितव्य उज्ज्वल झालं असतं. एकीकडे वाहतूक विभाग रस्ता सुरक्षा अभियान राबवतंय, वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन करतंय, तर दुसरीकडे वाहतुकीचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. वाहतुकीचा नियम तोडल्याने कॅम्प परिसरातील एका चौकात दुचाकी व 4 व्हीलरची धडक झाली, तर एका पादचाऱ्याला सहकार भवन समोर रॉंग साईड येणाऱ्या गाडी चालकाने धडक दिली, जखमी केलं. कॅम्प परिसरातील चौकात दुचाकी व 4 व्हीलरची धडक झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. वाहतुकीचे नियम तोडल्याने सर्रास असे अपघात होत आहेत. दुसरीकडे सहकार भवन समोर एका रॉंग साईड दुचाकी चालकाने पादचाऱ्याला धडक दिली. श्री बालाजी ट्रेडिंग कॉर्पोरेशनचे संचालक रमण सोनी सहकार भवन समोर रस्ता ओलांडत असताना कमलाकर गोंधळी नामक आरवीच्या दुचाकी चालकाने धडक दिली. त्यामुळे रमण सोनी यांच्या हाताला जबर. अंबापेठेतील अमरावती महानगरपालिकेच्या हिंदी प्राथमिक शाळा क्रमांक 4 ला गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी अचानक भेट दिली. त्यामुळे महानगरपालिकेच्या शाळांचं पितळ उघडं पडलंय, परंतु याबाबतही स्पष्टीकरणं दिली गेली आहेत. गृह राज्यमंत्र्यांनी मात्र शाळेची स्थिती पाहता रोष व्यक्त केलाय. गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी अमरावती महानगरपालिकेच्या अंबापेठेतील 4 क्रमांकाच्या हिंदी प्राथमिक शाळेला अचानक भेट दिली. सोमवारी सकाळी 11:45 त्यांनी शाळेला भेट दिली असता केवळ एक शिक्षक व मदतनीस त्यावेळी उपस्थित होते. हे पाहून गृहराज्यमंत्र्यांनी रोष व्यक्त केला. विशेष म्हणजे शिक्षण विभागाच्या कार्यालयानजीकच ही शाळा असताना शाळेच्या या स्थितीबद्दल रणजित पाटलांनी नाराजी व्यक्त केली. तेथून ते शिक्षण विभागाच्या कार्यालयात गेले. तेथेही 8 ते 9 कर्मचारी गैरहजर होते. या गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी दिले. या संदर्भात शिक्षण विभागाचे अधीक्षक अजय बनसेले यांना सिटी न्यूज प्रतिनिधींनी विचारणा केली. दौरा शिक्षण विभागात झाला असल्याने ते बहुतेक कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे यांना सगळ्या कर्मचाऱ्यांना वारंवार उपस्थित राहण्यावर सूचना दिल्या असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नसल्याने अचानक दौऱ्याच्या वेळी आढळून आले गैरहजर कर्मचारी आहेत. त्यांना माननीय उपायुक्त आयुक्त महोदय आणि माननीय राज्यमंत्री महोदय यांनी त्यांचे CR आणि वेतन वृद्धी 2 वर्षे थांबवण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसे प्रशासनाकडे तशी नोटशीट वगैरे प्रस्तावित केलेली आहे माननीय उपायुक्त महोदयाकडे. त्यामुळे मान्य आयुक्त महोदय जे ठरवतील नियमानुसार तेच कारवाई शिक्षण विभागातर्फे करण्यात येईल. मनपा शाळाचा वेळ आहे विद्यार्थ्यांचा 11 वाजता सुरू होण्याचा. तिथे 2 शिक्षक आहेत. 2 शिक्षकापैकी एक शिक्षक उपस्थित असल्याचे आढळून आलेले आहे आणि एक शिक्षक जे महिला शिक्षिका आहे ते गैरहजर असल्याचे आढळून आलेले आहे. त्यानुसार त्यांचे नाव सुद्धा प्रस्तावित प्रशासकीय कारवाईत प्रस्तावित करण्यात. या बाबतीत प्रशासनाने वारंवार कर्मचाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत. शिक्षण विभागाने सुद्धा कर्मचाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे आता अचानक भेटीमुळे झालेला हे सुद्धा गैरहजर असल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे नेहमी त्यांना सूचना देण्यात येतात. महानगरपालिकेच्या 4 क्रमांकाच्या या शाळेतील प्रभारी मुख्याध्यापकांनी अन्य शिक्षक सुटीवर असल्याचं सांगितलं. त्यांनी विचारलं, सर आपली शाळा आहे का म्हटलं. शाळेविषयी त्यांनी अभिप्राय वगैरे चांगला दिला. पटसंख्या वाढवा म्हणे. 45 पटसंख्या आहे म्हटलं त्यांना मी. मग सांगितलं वेळेवर आहे का सगळं. आहे व्यवस्थित म्हटलं. मग त्यांनी मुख्याध्यापकाविषयी विचारलं. म्हटलं मुख्याध्यापक सुट्टीवर आहे सर म्हटलं. अच्छा, किती शिक्षक उपलब्ध होते शाळेत? मी म्हणजे 2 शिक्षक आहे सर. तर मी होतो उपलब्ध. एकटेच होते? अच्छा, किती वाजता शाळा चालू होत असते? 10 वाजता. 10 वाजता. तेव्हा तुम्ही एकटेच होते, दुसरे शिक्षक आले नव्हते? सुट्टीवर असल्यामुळे ते प्रश्नच नाही सर याच. अच्छा, आणि कोण्या वर्गापासून कोण्या वर्गापर्यंत शाळा आहे? 1 ते 4.
या साऱ्या प्रकारानंतर मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याशी सिटी न्यूज प्रतिनिधींनी संपर्क साधला असता अनेक शाळांवर आपण प्रभारी नियुक्ती केल्या असून त्या संदर्भात कार्यवाही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. नाही, शाळेचे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासंदर्भात आम्ही आता एस्टिमेट सगळे केलेले आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर कारवाई आता आपल्याला जूनपर्यंत होईल. पण तुम्ही जे ह्युमन प्रॉब्लेम सांगितले टीचरचा, असं काही गंभीर प्रकार आढळून आला तर मी त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई नक्कीच देईल आणि तुम्हाला 8 दिवसात त्याची कारवाई झालेली मिळेल. सुविधा नाहीच आमच्या महापालिका शाळेमध्ये नंबर 1. आणि हेडमास्टरच्या पोस्ट सुद्धा सिनियर लिस्टचा वाद चालू आहे आणि तो मागच्या 3 वर्षापासून वाद संपला नाही. शासनाला मी माझं मार्गदर्शन मागितलं की या अशा पद्धतीने करायला पाहिजे. हायकोर्टात सुद्धा 2-2 केसेस चालू आहेत आणि जोपर्यंत सिनियरिटी फायनल होत नाही तोपर्यंत ते प्रमोशन देता येत नाही. ही अडचण आहे आणि ते 3-4 वर्षापासून तो प्रॉब्लेम काही सुटला नाही अजून. शिक्षकांची मानसिकता पाहिली. आता शिक्षकांना विचारलं की तुमचं पेमेंट झालं का, तर म्हणजे नोव्हेंबरच्या नंतर आमचं पेमेंट झालं नाही. तर ही वास्तविकता आहे. मग त्यांचं मानसिकता कसं चालेल बा, यावर एक प्रश्नच निर्माण होतोय नाही का. काही आमच्या शिक्षणाधिकारी पद अजून शासनाने लवकर भरलेलं नाही. हो, मी सध्या तात्पुरते कंत्राटी म्हणून भरलेला आहे. त्यांच्याकडून जे शिक्षकाचं रिकन्सलेशन करायचा हिशोब तो झालेला नव्हता, तो मागच्या आठवड्यात झालेला आहे. त्यामुळे आता ते ग्रँट येतील गव्हर्नमेंटच्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. करवाढीसाठी मालमत्तांचं सर्वेक्षण आणि पुन्हा कर निर्धारण केलं जाणार आहे. या करारनाम्याला मान्यता मिळताच किमान 40% करवाढ होण्याचे संकेत आहेत. काही वर्षांपूर्वी प्रलंबित असलेल्या मालमत्ता करवाढीचं संकट नव्यानं येणार आहे. करवाढीचा विषय धोरणात्मक असल्याचं कारण पुढे करून स्थायी समितीने या विषयावर आमसभेतच चर्चा करण्याचं ठरवलंय. मात्र स्थायी समितीने या विषयावर स्वतःकडून तुर्तास स्थगिती दिली असली तरी हा विषय आमसभेत मंजूर करावाच लागेल अशी शासन नियमावली आहे. यापूर्वी 2005-2006 मध्ये कर निर्धारण करण्यात आलं होतं. करवाढीच्या प्रस्तावामुळे किमान 10 ते 12 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. करवाढी प्रस्तावानुसार 40 पैसे कर आकारणी केली जाईल. सन 2001 नंतरच्या मालमत्तांना 70 पैसे कर आकारणी होती, परंतु नव्या निर्णयानुसार 1 रुपया कर लागू होईल. व्यापारी वगळता गैरनिवासी मालमत्तांना 1 रुपया 40 पैशाऐवजी 1 रुपया 45 पैसे कर आकारणी, तर व्यावसायिक गैरनिवासी मालमत्तांना 2 रुपये 10 पैसेऐवजी 2 रुपये 95 पैसे कर आकारणी प्रस्तावित आहे. प्रशासनाने आखलेल्या रणनीतीमुळे नगरसेवकांची कोंडी होणार आहे व नागरिकांच्या खिशाला मात्र झळ पोचणार आहे, एवढं मात्र निश्चित. नगरसेवकांनी आपल्या संमिश्र प्रतिक्रिया या संदर्भात व्यक्त केल्या आहेत. माझ्या दृष्टीने तर हा कर जो वाढे 40% जे वाढ दाखवलेली आहे सभेत जो येणारा हा प्रस्ताव आहे, तर माझा याला विरोध आहे. कारण की हा सामान्य जनतेला न पेलणारा असा करवाढीचा जो प्रस्ताव पाठवलेला आहे, तर याला आमची मंजुरात राहणार नाही. आणि दुसरं म्हणजे या महागाईच्या काळात जनतेनं इतका वाढलेला कर भरणं अशक्य आहे. या परिसरामध्ये माझ्या जो प्रभाग 6 मध्ये दलित वस्ती पण आहे आणि इतर सामान्य म्हणजे मध्यमवर्गीय लोक आहेत. मध्यमवर्गीय लोक हे एवढा कर पेलू शकत नाही, म्हणजे भरू शकत नाही. वैसा देखा जाए तो हर चीज के लिए नेचुरल राइज रहता है, लेकिन इतना भी राइज नहीं होना चाहिए कि आम आदमी की पॉकेट पे एकदम ज्यादा बर्डन पड़े. आज महंगाई का जमाना है, हर चीज इतनी महंगी होती चली कि लोगों को, आम आदमी जो है, कॉमन मैन, उनको बहुत मुश्किल जा रहा है. गैस के दाम बढ़ गए, कुकिंग गैस जो है उसके दाम बढ़ गए. वैसे भी देखा जाए तो मार्केट में हर चीज के दाम बढ़े हुए. अगर टैक्सेस बढ़ते हैं तो आम आदमी के जेब पर भारी बोझ पड़ेगा, जिसकी वजह से उनको एडजस्ट करना बहुत मुश्किल होगा, थोड़ा सा डिफिकल्ट जाएगा उनके लिए. लेकिन वैसे देखा जाए तो हर चीज के लिए नेचुरल राइज रहता है. टैक्सेस अगर थोड़े बड़े हैं, थोड़े बढ़ना चाहिए, एकदम बर्डन नहीं पड़ना चाहिए कॉमन मैन पे. सबसे पहले मैं सिटी चैनल का बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि सिटी चैनल वाले मेरे घर तक के आए और इन्होंने मेरे से टैक्स के बारे में प्रतिक्रिया पूछी. मैं बहुत इनका धन्यवाद देता हूँ. और टैक्स की जो प्रतिक्रिया है, टैक्स जो ये गरीबों को जो आ रहा है
जो दबे कुचले लोग हैं और जो स्लम एरिया है, यहाँ पे मेरा ऐसा मानना है कि जो टैक्स इनको आ रहा था तो 5 से 10% टैक्स बढ़ाना चाहिए। और जो जिनकी माली हालत अच्छी है, जो मतलब लेआउट बड़े बड़े कॉलोनियां, बड़े बड़े बिल्डिंग हैं, यहाँ अगर ये 20% 25% भी बढ़ाते हैं तो इनके ऊपर बोझ नहीं आना है, क्योंकि उनकी कमाई उतनी है। दूसरी बात, ये जो झोन वाले जो टैक्स भेज रहे हैं, अपनी मनमानी कर रहे हैं, तो ये टैक्स का क्या है, इधर के इधर ही यानी मतलब बगैर कोई एप्लीकेशन करेंगे ये लोग वहाँ झोन के ऊपर सेटिंग कर रहे हैं। सेटिंग करने के बाद में ऑटोमॅटिक कम करते हैं। अमरावती शहरामध्ये मालमत्ता करामध्ये 40% वाढ करण्याचा जो प्रस्ताव स्टँडिंग मध्ये आला होता, पण तो स्थायी समितीने प्रस्ताव स्थगित ठेवला आहे, त्याच्यावर कुठली चर्चा झाली नाही। आणि यदाकधी जर तो प्रस्ताव आमसभेमध्ये आला तर त्याचा आम्ही विरोध करू। कारण असं आहे की अमरावती शहरामध्ये कुठेही रोजगार नाहीये। आपण पाहता एखाद्या घरामध्ये वडील कमवतात तर 4-5 जणांच्या 5-6 जणांच्या घरी राहतात, त्याच्या मुलगा सुद्धा रोजगार नसल्यामुळे खाली असतो आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर कर वाढ करणे ही अन्यायकारक गोष्ट आहे। आणि अमरावती शहरामध्ये आपण जे टॅक्स विभागाचे कर वसुली करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना मी प्रशासनातर्फे एक आवाहन करतो की त्यांनी अमरावती शहरामध्ये जे धनाढ्य लोक आहेत, बऱ्याचशा लोकांकडे जे श्रीमंत लोक आहेत त्याच्याकडे टॅक्स अजूनही बाकी आहे। अमरावती शहरामध्ये जर आपण टॅक्स पूर्णपणे वसूल केला तर महानगरपालिकेची चांगली परिस्थिती होण्यास मदत होईल। अमरावतीमध्ये स्मार्ट सिटी बनते आहे, त्यावेळी मनपा आयुक्तांना या करवाढी संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता। तेव्हा मनपा आयुक्तांनी स्मार्ट सिटीमुळे लोकांवर कुठल्याही प्रकारचे कर लादले जाणार नाही, भार लादला जाणार नाही असं आश्वासन दिलं होतं। परंतु ही वाढ आता कशासाठी, स्मार्ट सिटी का, असा प्रश्न सामान्य नागरिकांचा। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रकांनी अधिकारांचा गैरवापर करून कार्यालयीन वाहनाचा वैयक्तिक कामासाठी वापर करून शासनाच्या पैशाचा अपव्यय केला। या प्रकरणाची चौकशी करून परीक्षा नियंत्रकांवर कारवाई करण्याची मागणी हातकणंगले मतदारसंघाचे विधानसभा सदस्य डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी केली आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर जयंत वडते यांनी अधिकाराचा गैरवापर करून कार्यालयीन वाहनाचा वैयक्तिक कामासाठी वापर केल्याचं व वाहतूक भत्ता घेतल्याचं माहितीच्या अधिकारात प्राप्त माहितीमध्ये निदर्शनास आलंय। या प्रकरणी तक्रार करूनही संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही। शासनाने तातडीने चौकशी करून परीक्षा नियंत्रक डॉक्टर जयंत वडते यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी केली आहे। याबाबत कुलगुरूंनी मात्र समाधानकारक उत्तर दिलं नाही। तुम्ही जे प्रकरण विचारलंय 18 डिसेंबर रोजी विधानसभेत उपस्थित झालेल्या औचित्य मुद्द्यावर कारवाई करण्याच्या संदर्भाबाबत महाराष्ट्र शासनाचं 8 जानेवारीचं पत्र आहे, ते आम्हाला मिळालं असेल, कधी मिळालं मला तर डेट लक्षात नाही, 2-4 दिवसानंतर मिळालं असेल, त्यावर सध्या कारवाई। महसूल विभाग व वाहतूक पोलीस वाळू वाहतूक करणाऱ्यांना नाहक त्रास देतात, याबाबतचं निवेदन ट्रक चालक मालक युनियननं जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारलं नाही, म्हणून आमदार सुनील देशमुख यांना आपलं गारहाणं सांगून ट्रक चालक व मालकांनी बेमुदत संप पुकारलाय। महसूल विभागाचे तहसीलदार, पटवारी, वाहतूक पोलीस वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक व मालकांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप ट्रक चालक मालक युनियनचा आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीच दखल घेतली नाही, म्हणून युनियनचे पदाधिकारी यांनी आमदार सुनील देशमुख यांच्या समोर कैफियत मांडली। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत वाळू वाहतूक बंद ठेवण्याचा निर्धार युनियनने केलाय। जवळपास 800 ट्रक वाळू वाहतूक करीत असतात। संपामुळे बांधकाम व्यवसाय व बांधकाम करणारे नागरिक मात्र अडचणीत सापडले आहेत। आम्ही सर्व अमरावती जिल्ह्यातले ट्रक मालक चालक युनियन सर्व पदाधिकारी, सदस्य आणि मालक चालक सर्व आमच्यावर शासनानं जी काही दडपशाही आणलेली आहे, ट्रक मालकावर जी दडपशाही आणली आहे, त्याच्या निषेधार्थ आज आम्ही सुनील भाऊ देशमुख आमदार अमरावती शहराचे, ते पालकमंत्री असताना याच्या आधी असं कधीच दडपशाही आली नाही। आज ते आमदार आहेत म्हणून आम्ही मागच्या वेळेसही त्यांनी आम्हाला न्याय दिला होता, तेव्हा गाड्या पकडल्याही जात नव्हत्या, काहीच नव्हत्या, म्हणून आमच्या मागण्याचं निवेदन द्यायला आज आम्ही आमदार साहेबांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली। चर्चा केल्यानंतर त्यांनी सविस्तर आम्हाला माहिती मागितली, सविस्तर माहिती दिलेली आहे आम्ही। तर त्यांनी सांगितलं आम्ही की आजपासून आमचा स्ट्राईक सुरू झालेला आहे, तर याच्यात आम्ही गिट्टी बोल्डर, मुरुम ह्या सर्वांना याच्यात इन्व्हॉल्व केलेला आहे आणि आमचा आजपासून स्ट्राईक सुरू झालेला आहे। तरी
आम्ही स्ट्राईक केल्यामुळं ज्या लोकांच्या घराचं बांधकाम सुरू झालेलं आहे, आम्ही त्यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करतो की बा त्यांचे कामं थांबतील आमच्या स्ट्राईकमुळे. पण आम्हाला इलाज राहिलेला नाही काही स्ट्राईक केल्याशिवाय, कारण की आम्ही स्ट्राईक जर केला नाही तर त्यांनाच जास्त भावात माल विकत घ्यावा लागणार आहे. म्हणून त्या लोकांचाही आम्हाला सहभाग आवश्यक आहे. काही दिवस जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हा स्ट्राईक सुरू झाली. ट्रक बंद आहेत शहरात आजच्या तारखेला जवळपास 300 ते 400 ट्रक बंद आहेत आज. पण आता त्यांनाही माहीत झालेलं आहे, त्याही गाड्या ज्या घाटात गेल्या त्या तिथे थांबलेल्या आहेत, ज्या क्रेशरवर गेल्या त्या तिथे थांबलेल्या आहेत. आजपासून आमचा स्ट्राईक सुरू झालेला आहे. तर शहरातल्या जवळपास 1000 ते 1500 जेवढ्या काही गाड्या आहेत ह्या त्याच्यात सहभागी होतील आणि उर्वरित आमचं आंदोलन आता जोपर्यंत आमचा न्याय शासनाची दडपशाही जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आमचं. महसूल विभागाच्या वतीनं अवैध वाळू वाहतूक व अवैध वाळू साठे यांच्यावर एकूण 125 प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई करून 20 लाख रुपये रक्कम वसूल केल्याची माहिती तहसीलदार बगळे यांनी दिली. महसूल विभागाने वाळू माफियावर करडी नजर रोखली आहे. ऑगस्ट महिन्यापासून या विभागाने अवैध वाळू वाहतूक, गौण खनिजांचे 125 प्रकरणांमध्ये कारवाई करून 20 लाख रुपये वसुली केली. तर अवैध वाळू साठे प्रकरणी 44 साठेबाजांवर दंडात्मक कारवाई करून 17 लाख रुपये वसुली करण्यात आली. नायब तहसीलदार पटवारी या कामात जातीने लक्ष घालत असून वाळू माफियावर बराच वचक बसवला आहे. ट्रक चालक व मालक यांनी महसूल विभागावर केलेले आरोप तहसीलदार वागळे यांनी फेटाळले आहेत. अमरावती तालुक्यामध्ये ऑगस्ट महिन्यापासून कारवाई करतोय रेती संदर्भात. आमच्या एक लक्षात आलं होतं की अमरावती तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीची वाहतूक होते. काही अवैध साठे बंद करून ठेवलेले होते. त्यामध्ये आम्ही आतापर्यंत ऑगस्ट महिन्यापासून आतापर्यंत आम्ही जवळपास 125 प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई केलेली आहे. त्यामध्ये आम्ही आतापर्यंत जवळपास 20 लाख रक्कम आम्ही वसूल केलेली आहे. अवैध साठे जे होते ते जवळपास 44 अवैध साठे होते. त्यातले 36 साठे आम्ही 44 आम्ही जप्त केले आणि 36 साठेंचे लिलाव केला. त्यातून आम्हाला 17 लाख रक्कम मिळालेली. त्यानंतर आम्ही आमच्याकडे 3 रेती घाट होते. या कारवायांमुळे ते 3 रेती घाट आमचे हरास झाले आणि त्यातून आम्हाला 7 लाख रुपये मिळाले. अशा पद्धतीनं आमची कारवाई मोठ्या प्रमाणात चालू आहे. आम्ही मागील 1 तारखेपासून आम्ही आतापर्यंत 22 वाहनं विविध म्हणजे मुरुम रेतीसाठी आम्ही डिटेन केले, जप्त केले आणि त्यामध्ये आम्ही जवळपास आतापर्यंत 4 लाख वसूल केले. सध्या आमच्या तहसील कार्यालयामध्ये एकूण 10 वाहनं उभी आहेत, ज्यावरती आम्ही आता दंडात्मक कारवाई केलेली आहे. पण ती अजून त्याची रक्कम न भरल्यामुळे आम्ही ते सोडलेलं नाही. आता आमच्या तहसीलमध्ये सुद्धा जागा उरलेली नाही. इतक्या प्रमाणात आमची आता कारवाई सुरू आहे. तर विविध पोलीस स्टेशनला आम्ही वाहनं जमा केलेली आहेत. या सर्व प्रकरणामध्ये काही आमच्याकडून व्यथित होऊन लोक जे आहेत त्या मान्य उच्च न्यायालयात सुद्धा गेलेले आहेत. त्यामध्ये आमची 7 प्रकरणं आहेत. त्यात आमचे 6 लाख रुपये अजून रक्कम गुंतलेली आहे. निश्चितच ते निकाल लागल्यानंतर त्यामध्ये आमची वसुली होऊ शकते. आमचे तलाठी, नायब तहसील मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार हे मोठ्या प्रमाणात यामध्ये कारवाई करतात. याच्यामध्ये सुरुवातीलाच ऑगस्ट महिन्यामध्ये आमच्यावर हमला करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्याला कुठल्याही गोष्टीला न जुमानता आम्ही अवैध रेतीवरती वचक ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि आताही किती धमकी आल्या तरी आम्ही यांना अजिबात घाबरणार नाही. जे चुकीचं आहे, जे अवैध आहे त्यांच्यावर निश्चित कारवाई करू. आम्ही याच्यामध्ये गरज पडली तेव्हा पोलिसांचा बंदोबस्त पण सोबत ठेवत असतो. त्यामुळे आम्हाला यांच्यापासून काही येत्या 26 जानेवारीला जय हो फ्लॅश मॉबचं आयोजन करण्यात आलंय. त्यासाठीच्या डान्स प्रॅक्टिसला 19 जानेवारीपासून सुरुवात होते. बालाजी प्लॉट येथील विनायक सभागृहात प्रॅक्टिस घेण्यात येते. कल्पनाशील युवा कोरिओग्राफर राहुल सेदाणे यांच्या हॅपी क्लब, प्रतिदिन अखबार, वृत्तकेसरी, सिटी न्यूज, आरंभ ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारीला शहीद भगतसिंगांपासून ते पठाणकोटातील शहीदांना नमन करण्यात येत आहे. यासाठी जय हो फ्लॅश मॉबचं आयोजन करण्यात आलंय. 26 जानेवारीला सकाळी 10 वाजता राजकमल चौकात होणाऱ्या या फ्लॅश मॉबची प्रॅक्टिस 19 जानेवारीपासून सुरू होते आहे. बालाजी प्लॉट येथील विनायक सभागृहात सायंकाळी 7 ते 9 वाजेदरम्यान फ्लॅश मॉबची प्रॅक्टिस होणार आहे. यामध्ये इच्छुक सहभागी होऊ शकतात. सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी 94 20 83 44 74 या क्रमांकावर संपर्क साधावा. सीटू किसान सभा शेतमजूर युनियनच्या वतीनं कामगारांचे हक्क साबूत ठेवण्यासाठी व मंत्रालयीन स्तरावरील कामगारांचे मुख्य प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी सोमवार 18 जानेवारी रोजी करण्यात आली. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12 ते 5 वाजेदरम्यान धरणं आंदोलन करण्यात आलं.
जीवघेण्या महागाईला आळा घाला, कामगार कायद्याचं काटेकोर पालन करा, श्रावण बंदे अधिक 3 कामगारांना थकबाकी मिळावी, पदोन्नती करता जात पडताळणी अट शिथिल करावी, तसंच ऊर्ध्व वर्धा प्रकल्प मंडळाचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवावे अशा विविध मागण्यांकरता सीटू किसान सभा शेतमजूर युनियनच्या वतीनं सोमवारी 12 ते 5 दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं देण्यात आलं। या आंदोलनामध्ये संघटनेचे अध्यक्ष उदय शर्मा, उपाध्यक्ष सुभाष पांडे, खुशाल पाटील, शरद काळे, सचिव अशोक दंदाळे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते। आम्ही पत्रव्यवहार आंदोलने बरेच वेळा केले, पण अजून मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी जाग आली नाही। आणि तसेच ऊर्जा प्रकल्प मंडळाअंतर्गत या त्या 10-12 मागण्या आहेत, याही बरेच दिवसापासून प्रलंबित आहे। ते अधीक्षक अभियंता आहे। प्रमुख मागण्या कोणत्या आहेत त्याच्यामध्ये? प्रमुख मागण्या या सगळ्या प्रमुखच मागण्या आहेत। तसं जर विचार करतो म्हटलं तर ह्या प्रलंबित मागण्या आहेत, सगळ्या आवश्यकच आहे। हे सगळं आम्ही ट्रान्सपोर्टचे कर्मचारी जास्तीत जास्त आहे, रूपांतरित असते या स्थापनेवरती। या कर्मचाऱ्याला काम करताना ऍक्सिडेंट होतात, वैद्यकीय प्रतिपूर्तीची बिलं भेटत नाही, एलियास काढला जात नाही, कालबद्ध पुरवणीसाठी जात पडताळणीची अट शिथिल करा। आम्ही किती वर्षापासून प्रयत्न करून आलो, पण ते अधिकारी ऐकायला तयार नाही। कालबद्ध पदोन्नती लोकांच्या पडल्या आहेत, दर वर्षाला त्यांनी द्यायला पाहिजे डिपार्टमेंटनं, परंतु त्याबद्दल कोणती चौकशी नाही, काही नाही। पैसे कापणं चालू आहे, पण त्याच्याबद्दल काही त्याचं स्टेटमेंट नाही, किती पैसे जमा आहे। 8 वर्षापासून ते लोक रेग्युलर मध्ये आहेत, त्यांचे पैसे कपात होऊन राहिले, तर पैसा कुठं चालला? वाढ बंधारे कर्मचारी युनियन जिंदाबाद जिंदाबाद, वाढ बंधारे कर्मचारी युनियन जिंदाबाद जिंदाबाद, CITU जिंदाबाद जिंदाबाद। अमरावती महापालिका अवैध धार्मिक ठिकाणं हटवते आहे। अर्जुन नगरमधील ठिकाणं ही अंतर्गत हटवली जाणार आहे, तेव्हा हे धार्मिक ठिकाण न हटवता महापालिकेनं त्यासाठी कायमस्वरूपी जागा देण्याची मागणी अर्जुन नगर वासियांची आहे। या संदर्भात त्यांनी मनपा आयुक्तांशी चर्चा केली। अर्जुन नगर टेलिकॉम कॉलनी येथे 2006 मध्ये एक उपक्रम सुरू करून झेंडा लावण्यात आला होता। या परिसरात काही समाजाचे 80 कुटुंब राहतात। महापालिकेने 2006 मध्ये यासाठी परवानगी दिली होती। आता अवैध धार्मिक स्थळं हटवण्याची कारवाई करण्यात येते। या अंतर्गत अर्जुन नगर टेलिकॉम कॉलनीतील हे स्थळ हटवू नये अशी मागणी मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे। रहिवाशांनी मनपा आयुक्तांशी चर्चा केली व हे ठिकाण ही जागा देण्याची मागणी अर्जुन नगर वासियांची आहे। पहाटे सकाळी 5 वाजता अर्जुन नगर टेलिफोन कॉलनी येथील ओपन स्पेसचं तार फेन्सिंग आणि 2500 जलध्वज हा महानगरपालिका प्रशासनाने 400-500 पोलिसांचा ताफा घेत त्या भागातील नागरिकांना अडवत हा काढून घेतला। ही बाब लोकायुक्ताच्या आदेशानुसार झाली असली तरी अमरावती शहरामध्ये ज्या लेआउटमध्ये 80% लोक बौद्ध समुदायाचे आहेत, त्या लोकांनी त्या ठिकाणी उपासनेसाठी 2005 सालापासून झेंडा उभा केला आणि त्या झेंडा उभा केल्यानंतर त्या ठिकाणी आपली उपासना ती लोक करायचे। त्या भागामध्ये जे ओपन स्पेस होतं त्याला त्यांनी स्वतःच्या लोकवर्गणीतून महानगरपालिकेला अनेकदा विनंती केली की तुम्ही या ओपन स्पेसला कंपाऊंडिंग करून द्या, मला महानगरपालिकेने केलं नाही आणि स्वतः लोकांनी त्या ठिकाणच्या लोकवर्गणी केली आणि कंपाऊंडिंग केलं, तार फेन्सिंग केलं। अर्जुन नगरमधील धार्मिक स्थळांना स्वतःची जागा कायमस्वरूपी देण्याची मागणी तेथील रहिवासी व नगरसेवक प्रदीप दंदे यांनी केली आहे। त्याच जागेविषयी बसपा गटनेता गुंफा मेश्राम यांनी रणनीती आखली आहे। 19 जानेवारी रोजी होणाऱ्या आमसभेत या मुद्द्यावर मागणी करण्यात येत असून ती मान्य न झाल्यास आमसभेत गोंधळ करू, सभा होऊ देणार नाही असा इशारा बसपा कार्यकर्त्यांनी दिलाय। जीवघेण्या महागाईला आळा घाला, कामगार कायद्याचं काटेकोर पालन करा, श्रावण बंदे अधिक 3 कामगारांना थकबाकी मिळावी, पदोन्नती करता जात पडताळणी अट शिथिल करावी, तसंच ऊर्ध्व वर्धा प्रकल्प मंडळाचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवावे अशा विविध मागण्यांकरता सीटू किसान सभा शेतमजूर युनियनच्या वतीनं सोमवारी 12 ते 5 दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं देण्यात आलं। या आंदोलनामध्ये संघटनेचे अध्यक्ष उदय शर्मा, उपाध्यक्ष सुभाष पांडे, खुशाल पाटील, शरद काळे, सचिव अशोक दंदाळे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते। पंचशीलचा जवळ 10 ते 15 वर्षापासून त्या जागेवर आहे आणि ती महानगरपालिकाची
खाली जागा आहे, पडीत जागा आहे, त्या जागेवर कचरा साचत होता म्हणून आमच्या महिला मंडळाने तिथे पंचशीलचा ध्वज लावला. 10 ते 15 वर्ष झाली आणि तिथला एक समाजकंटकाने त्या ध्वजच्या विरोधामध्ये एक तक्रार लोक आयुक्ताकडे केली आणि लोक आयुक्तांनी त्या तक्रारच्या संदर्भामध्ये महानगरपालिकाला एक नोटीस पाठवली की त्या नोटीसमध्ये लिहिलेलं आहे की या संदर्भात 20 तारखेच्या पर्यंत म्हणजे 20 तारखेपर्यंत तुम्ही तुमचा अभिप्राय पाठवा आणि त्याच्यामध्ये मुदती या आयुक्त साहेबांनी किंवा एडीपी कडून मुदत वाढली असती, 1 महिने 2 महिने 3 महिने मुदत वाढली असती. एवढा मोठा विषय नव्हता. या विषयावर लक्ष घालत आहे तोपर्यंत आम्ही आमसभा चालू देणार नाही आणि ज्या लोकांनी हे विटंबना केली त्या लोकांचा आम्ही धिक्कार करतो आणि धिक्कार करत असताना बहुजन समाज पार्टी या विषयावर रस्त्यावर उतरेल. अमरावती संपूर्ण शहरामधले संपूर्ण रस्त्यावर उतरू. आम्ही या लोकांना आम्ही फिरू देणार नाही शहराच्या बाहेर आणि आम्ही या संदर्भात उद्याच्या आमसभेमध्ये जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही आमसभा चालू देणार नाही आणि या संपूर्ण महिला मंडळाच्या वतीने ज्या लोकांनी ही कारवाई केली त्याचा आम्ही अमरावती येथील शासकीय दूध योजना कार्यालयाचे दुग्धशाळा व्यवस्थापकाने दुधाची आवक जावक याबाबत माहिती देऊन दूध विक्रेत्यांना कमिशन कमी मिळत असल्याने दूध विक्रीवर परिणाम झाल्याचं स्पष्ट केलंय. सद्यस्थितीत शासकीय दूध योजनेमार्फत जिल्ह्यातील जे दूध उत्पादक शेतकरी सहकारी संस्था आहेत किंवा जे शेतकरी दूध उत्पादक संघामार्फत किंवा प्रहार दूध उत्पादक संघामार्फत जे संकलित केले जाते दूध ते शासनाकडे आपल्याकडे 7 ते 8 हजार लिटर दैनंदिन संकलित होत आहे. संकलित दुधापैकी आपण 3 ते 3.5 हजार लिटर दुधात स्थानिक विक्री करता. पॅकिंगमध्ये आरए बँडच्या अंतर्गत आपण विक्री सध्याचे पॉकेट आपल्याकडे आहे. आरए बँड अंतर्गत आपण शासनाचे दूध विक्री स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपल्याकडे सन 2015 मध्ये दैनंदिन संकलन 7 ते 8 हजार लिटर दैनंदिन सुरू असून त्याचं योग्य विल्हेवाट नियोजन लावण्यात येत आहे. शासनाचे जे आपण जे ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आरएचे ॲड बँड अंतर्गत दूध ते शासनाचे जे कमिशन दर तो प्रति लिटर 2 रुपये खासगी आपल्या अधिकृत विक्रेत्यात देण्यात येते. त्या तुलनेत जे खासगी विक्रेते प्रकल्पधारक आहेत त्यांचे दर कमिशन दर हे 5 रुपये ते 6 रुपये म्हणजे त्यांच्यात तुलना आहे जास्त असल्यामुळे ते शासनाचे दूध खरेदी न करता उर्वरित दुधाची खरेदी करण्यात येत आहे. वीज बिल, टेलिफोन बिलाप्रमाणे आता पाण्याचं बिलही ऑनलाईन भरता येईल. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सुरुवात करत आहे. प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम अमरावतीत राबवण्यात येतोय. तो यशस्वी झाल्यास महाराष्ट्रभरात पाणी बिल ऑनलाईन भरण्याची व्यवस्था होणार आहे. आता अमरावती शहर पाणीपुरवठा योजना जी आहे त्याच्यामध्ये कसं आहे आपल्या एमएससीबीच्या धर्तीवरती आपण ग्राहकांना ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून द्यायचा आमचा मानस आहे. त्या दृष्टीने आमचं एक प्लॅनिंग झालेलं आहे आणि ती योजना आमची 26 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजे ते 99% आमचा डाटा वगैरे सगळं काम झालेलं आहे. फक्त तिकडनं ते सॉफ्टवेअर अपडेशन झालं की ते सिस्टीम सुरू होईल आणि काही ग्राहकांना बरेच ग्राहक कसे आहेत की त्यांची पाणी बिल भरायची इच्छा असते परंतु त्यांना कामामुळे किंवा त्यांच्या घरी काही बुजुर्ग लोक असतात त्यांना वेळ मिळत नाही मग इथे येण्यासाठी. तर हे काही लोक ते परस्पर डायरेक्ट आपण आता मोबाईल ॲप वगैरे आहेत आपल्याकडे ऑनलाईन आपलं जर तुमचं बँकेचं खातं असेल तुम्ही डायरेक्ट पैसे भरू शकता. जसं की सध्या आपण ऑनलाईन रिझर्वेशन करतो रेल्वे विमानाची तिकीटं वगैरे एमएससीबीचे बिलं भरतो टेलिफोनचे बिलं भरतो तसं आम्ही फक्त सिंपल एक पोर्टल उपलब्ध करून देणार. तिथे तुम्ही जायचं ग्राहकांनी आणि ते एमएससीबीच्या धर्तीवरती वगैरे आपण सिलेक्ट करायचं. त्यात तुमचा ग्राहक नंबर टाकला की तुमचं नाव येईल तुमच्याकडे किती चालू बाकी किती आहे थकबाकी किती आहे डेट किती आहे बिलाची ते तुम्हाला कळेल. त्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट ऑप्शन चूज करून ते डायरेक्ट करू शकता. तसंच आता आम्ही ग्राहकांना आम्ही आवाहन करतो किंवा आम्ही आता सध्याची बिलं वाटली जात आहेत त्याच्यासोबत आम्ही आमचा जो मीटर रीडर आहे तो प्रत्येक ग्राहकाचा मोबाईल नंबर आम्ही जमा करतोय. तर ते झाल्यानंतर पण 1-2 महिन्यात आम्हाला मोबाईल नंबर पूर्ण झाले की ग्राहकाला आम्ही त्याचं बिल निघाल्याबरोबर त्याला SMS जाईल किंवा बिल त्याचं किती आहे त्याची लास्ट डेट किती आहे. म्हणजे ग्राहकाला ते बिल मिळालं नाही तरी ते नुसतं त्याला SMS जरी मिळालं तरी त्याच्यावर सुद्धा ऑफिसला येऊन ते बिल भरू शकतील. आपण बिल जनरेशन डेट जी असते म्हणजे बिल ज्या दिवशी निघालं त्या दिवसापासून 10 दिवसाच्या जर बिल भरलं तर ग्राहकाला त्याच्या चालू बिलावरती 2% महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ची अंमलबजावणी जानेवारी 2016 पासून करत आहे. या अंतर्गत ग्राहकांच्या बिलाच्या व जोडणीच्या तक्रारी ताबडतोब दूर होणार आहेत. न झाल्यास अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचं प्रावधान या अधिनियमात आहे. आता नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने एक नवीन सेवा उपलब्ध करून दिली त्याला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015.
म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट किती कालावधीत सरकारी कर्मचाऱ्यांनी करावी यासाठी काहीतरी निर्बंध घालून दिलेले आहेत. जसे की हे प्रत्येक डिपार्टमेंटला आहे, प्रत्येक डिपार्टमेंट वेगळ्या सेवा आहेत. आता आमचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे पाणी पुरवठा स्वच्छता विभागाच्या अंतर्गत काम करतं आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महाराष्ट्रामध्ये जवळपास 30-40 योजनांना पाणी पुरवठा करतो रिटेलमध्ये. तरी ग्राहकांना पण आम्ही जी सेवा देतो त्यात पण आमच्याकडनं काही विलंब होतात, काही कारणाने, काही लोक कामाच्या गडबडीत माहिती देऊ शकत नाही, काही हेतू पुरस्कार देत नाही. तर असं त्याला आळा बसवून शासनाने एक चांगला आता कायदा काढलेला आहे. त्यानुसार आता आमच्याकडे 2 सेवा दिलेल्या आहेत. एक तर तुम्हाला जर समजा ग्राहक नवीन कनेक्शन पाहिजे असेल आपल्याला आणि आपल्याला जे कागदपत्रांची पूर्ण यादी, पैसा, NOC वगैरे जे सर्व आपण भरला, त्याची रक्कम जी फी भरली, तर आपल्याला ते पूर्ण परिपूर्ण फॉर्म भरल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्या संबंधित डेप्युटीला आपल्याला कनेक्शन देणं आवश्यक आहे. हे म्हणजे MGPच्या जवळपास 5 योजना आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत. अमरावती वॉटर सप्लाय स्कीम आहे, 156 गावांची योजना आहे, अंजनगाव, दर्यापूर, चिखलदरा स्कीम आहे, 105 गावांची एक स्कीम आहे, 79 गावांची एक स्कीम आहे. हे सर्वांसाठी लागू आहे. तर या स्कीममध्ये जर 1 महिन्यात तुम्ही फॉर्म दिला परिपूर्ण तर आपल्याला कनेक्शन देणं त्याला बंधनकारक आहे. किंवा त्यांनी कळवायला पाहिजे आपल्याला की बाबा आपले असे कागदपत्रे बरोबर नाहीत, त्यामुळे आपल्याला कनेक्शन देता येत नाही. हे लेखी देऊन त्याची पोच घ्यायला पाहिजे. आणि त्यांनी समजा 1 महिन्यात नाही दिलं तर मग त्यांनी फर्स्ट अपील हे कार्यकारी अभियंत्याकडे करायचं आहे. कार्यकारी अभियंत्याला पण 30 दिवसाच्या आत त्यांनी त्याचं सुनावणी घेऊन काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायला पाहिजे. तो नाही झाला तर तो परत दुसरा अपील अधीक्षक अभियंत्याकडे करू शकतो ग्राहक. अधीक्षक अभियंत्यांनी मात्र त्यात बघून जर त्यात काही त्यांना मिळालं किंवा डिपार्टमेंटचे हे लोकांनी त्याला मुद्दामून कनेक्शन दिलं नाही किंवा यांनी दुर्लक्ष केलं, ते त्याला त्याच्यामध्ये आर्थिक दंडाची तरतूद आहे त्या कायद्यामध्ये. त्यानुसार त्यांना 2,000 पासून तर 20,000 पर्यंत फाईन पण होऊ शकतो संबंधित कर्मचाऱ्याला. शेगाव-हडगाव मार्गाची अत्यंत दुर्दशा झाली आहे. हा मार्ग खड्ड्यांनी अतिशय भरलेला असून रस्ता उखडलेला आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याचे अक्षरशः 2 भाग झाले आहेत. उखडलेल्या रस्त्यावरून वाहनं घसरून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील मार्ग खड्ड्यात गेले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे शेगाव-हडगाव मार्ग आहे. हा रस्ता पूर्णपणे उखडलेला असून गिट्टी, रेती बाहेर आली आहे, सुटी झाली आहे. काही ठिकाणी अर्धा फूट खोल खड्डे पडले आहेत. रस्त्याचे 2 भाग या खड्ड्यांमुळे झाले आहेत. या मार्गांवरून वाहनं चालवताना नागरिकांना अक्षरशः कसरत करावी लागते. खड्डे चुकवताना व रस्त्यावर पडलेल्या रेती गिट्टीमुळे अपघातांची शक्यता बळावली आहे. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. सोमवार कमाल तापमान 27 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 17 डिग्री सेल्सिअस. मंगळवार कमाल तापमान 28 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 15 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.